नमस्कार मित्रांनो. तर सकाळी आपण आलो जिमवरती. त्यानंतर आपल्याला थोडी कामं होती म्हणून आपल्याला पुढे पण जायचं होतं. मग आपण आलो जिम वगैरे बंद करून भोसरीमध्ये. आपल्याला एका जिमवर डिलेवरी द्यायची होती. तर हे एक प्लेटचं स्टँड आहे, ते आपल्याला पोचवायचं होतं. तर काकाने आपल्याला रॅप वगैरे करून दिलं नाही. म्हटलं स्टँड छोटं होतं तर आपल्या त्या कारमध्ये राहणार होतं. म्हटलं तर कारमध्ये टाकूनच नेऊ, तर ते आतमध्ये जात नव्हतं. मग या दादानी आपल्याला त्याची हँडल वगैरे खोलून दिलं नाही. तर आता ते स्टँड गाडीत बसतं काय बघूया आपण. तर गाडीत ठेवलं तर स्टँड व्यवस्थित बसत होतं. मग आपल्याला जायचं होतं पुढे चाकणला. तर ते आपण स्टँड सेट केलं आणि निघालो चाकणला. तर हेच ते जिम आहे जिकडे आपल्याला ते स्टँड पोचवायचं होतं. तर मित्रांनो, आपल्याला जिमचं कोणतं पण साहित्य लागत असेल तर ते आम्ही तुम्हाला चांगल्या रेटमध्ये देऊ शकतो. मग ते झाल्यानंतर आम्ही परत निघालो पिंपरीला यायला. दुपार झालेली, लेट झालेलं. येता येता गाडी झाली आमची हीट. मग ती गाडी आम्ही येताना रस्त्यात एका गॅरेजला दाखवली. मग दुपारी आलो रूमवरती, थोडा आराम केला. 4 वाजलेले. मग परत 5 वाजता निघालो जिमवर जायला. आज सॅटरडे होता त्यामुळे म्हटलं कोण जिमवर आलं आहे की नाही बघू आपण. जिमवरती गेलो तर दोघंजणं आलेली. आपल्या जिमचं पण रिनोव्हेशनचं काम चालू आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळेल. मग केला आपण शोल्डरचा वर्कआउट हेवी नाही केला आहे, नॉर्मलच वर्कआउट करतो आहे आपण सध्या. नेक्स्ट मंथपासून आपण परत वर्कआउट चालू करू. 10 वाजले, जिम केली बंद, निघालो घरी जायला. तर मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अशाच रोज तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील, वर्कआउटच्या पण, रिनोव्हेशनच्या पण. चला, धन्यवाद.